राम राम मंडळी, बऱ्याच दिवसापासून आपला व्हिडिओ बनत होता. आज फायनली व्हिडिओ बनवून टाकला. व्हिडिओ जमला का तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मग आज आपल्या येवल्याला जायचं होतं, त्याच्यामुळे सगळ्यात पहिले उठला आणि देवादर्शन घेऊन टाकलं. कारण देवादर्शन घेतलं का दिवस खूप भारी जातो आपल्याला. निघायच्या आधी 2 घास खाऊन घेतले भाऊ. मी आमच्या भेंडीचा हात सोडत नव्हतं, पण ती दात नावाचं क्षेत्र वापरायच्या आधी मी तिचा हात सोडून दिला, कारण तिचा दात नावाचं क्षेत्राला बॅक आहे. मग फायनली आपण येवल्याकडे जाण्यासाठी सज्ज झालो, पण त्याआधी बघून घा कसा निवांत झोपलेला आहे. नंतर आपल्या वन वे हवेने डिपेंडरचं गेट टाकला आणि आपण गावाकडे रवाना झालो. पुढे यू टर्न मारून 4 पदरी हवेने आपण करंजगावकडे रवाना झालो. गावाकडे जाताना शिवरायांचं दर्शन झालं, कारण रामेश्वर भाऊने त्यांच्या घरावरती शिवरायांचं आगमन केलेलं आहे. मग 4 पदरी हवेने आपल्याला करंजगावकडे आणून सोडलं. मग संदीप भाऊनी मी मारुतीराज दर्शन घेतलं. तितक्यात लगेच सचिन भाऊ नाव दिलं, अय भाऊ मला बी घ्या म्हणे व्हिडिओमध्ये, असं कुठं राहतं का. तितक्यात मामाने मला पण घेऊन टाका व्हिडिओमध्ये. म्हणलं आपण खरोखर स्टार झालं का ना भाऊ. मग लगेच आपल्या पुष्पाची एंट्री आली. बघा पुष्पा आपला 2 फेब्रुवारीपासून आमच्या गावामध्ये करंजगावमध्ये सप्ताह चालू होणार, त्याच्यामुळे सप्त्यात नारळ पुन्हा आम्ही वैजापूर दिशेने रवानगी केली. नंतर पुष्पा आणि ओमराज भाऊच्या घरी जाऊन त्यांच्या मर्सिडीज गाडीवर त्यांना टाकून आणलेलं होतं. मुंबई नागपूर हवेचा प्रवास करून आपण वैजापूरमध्ये पोहोचलेलो होतो. पुढं आमचा नवरदेव आमची वाट बघत होता. नवरदेव पाहिला का. मग मी नवरदेवच्या डिपेंडर बसून आम्ही येवल्या दिशेने मी आणि आमची टीम रवाना झालो होतो. प्रवास उन्हातलाच होता, पण मग आता नावीला जावं लागणार होतं. आपण नुसतं येवल्यामध्ये येऊन पोहोचल्या भाऊने डायरेक्ट फोटोशूट चालू केला. बघा हिरो काय म्हणतोय. बघू म्हणलं नवीन टेक्निक फोटो कसे आलेला की माझ्यासोबत नवरदेव बी आला ते टेक्निकचे फोटो बघण्यासाठी. फोटो बघून झाल्यानंतर या दोघांच्या डायलॉगकडे माझं लक्ष गेलं, पण या दोघांनी काय मला डायलॉग सांगितलं नाही राव. या दोघांची इकडे वेगळी चर्चा होती. मला म्हणे, अय भाऊ पळ रे तिकडं पुष्पाची फोनवरती कोटी रुपयाची डील संपून आम्ही वैजापूरच्या दिशेने म्हणजे आमच्या तालुक्याला डबल वापस निघालो. वैजापूर न थांबता आम्ही डायरेक्ट घराकडे निघालो, कारण आम्हाला आधीच खूप उशीर झाला होता. पण इथं देवाचा कार्यक्रम चालू होता आणि देवाच्या कार्यक्रमात प्रसाद घेतल्याचे आम्ही किती वेळ झाला तरी घरी जाणं नव्हतं. हे आमचं कुठं पण फिक्स राहतं. पुष्पा कोणाला तापला होता काय माहिती भाऊ. वैजापूरमध्ये बसून घेतलं होतं, पण हा म्हणे मी तुमच्या व्हिडिओ लाईक नाही करणार, मला तर व्हिडिओमध्ये नाही घेतलं. तर त्याला व्हिडिओमध्ये घेतलं आणि पुढं करंजगावच्या चौकामध्ये लेफ्ट टर्न घेऊन आम्ही आमच्या घराकडे रवाना झालो. घराकडे म्हणजे आपल्या वन वे हवेने आमच्या घराच्या दिशेने निघालो. घरी आले एक जण आपल्या स्वागतासाठी आपल्यासाठी तयार होता आणि त्याने आपलं स्वागत केलं. त्या स्वागतासोबत आपला व्हिडिओ इथं द एंड झाला. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत सर्वांना जय श्रीराम. सहस्त्रदीपे दीप कैशी